कर्जत तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लावण्यासाठी श्री विद्या फाउंडेशन व ग्रीन सोल फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमानाने खांडस व कलम केंद्रातील एकूण 660 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले। या सामाजिक कार्य उपक्रमात श्री विद्या फाउंडेशनच्या प्रमुख गीता शेट्टी, किशोर सिंग यांनी केले। कार्यक्रमाला पाठबळ देण्यासाठी विश्वस्त चंद्रहास शेट्टी हे देखील उपस्थित होते। आदिवासी ठाकूर समाज संघटनेच्या महिला उपाध्यक्षा नीलम डोले तसेच वसंत डोले यांचे विशेष पुढाकार यावेळी करण्यात आले होते। खांडस केंद्रातील खांडस, बांगारवाडी, गव्हाणवाडी, आंबेरपाडा, चापेवाडी, पादिरवाडी, पेटाडवाडी, काठेवाडी व तुंगी या 9 शाळांतील 350 विद्यार्थ्यांना दप्तर, बॅग, चप्पल व चटईचे वाटप करण्यात आले। तर कलाम केंद्रातील चाहूचीवाडी, बोरीचीवाडी, भागूचीवाडी, मिरचुलवाडी, सुतारपाडा, करोडपाडा व माझी गिरेवाडीसह 8 शाळांमधील 310 विद्यार्थ्यांना चप्पल देण्यात आल्या। श्री विद्या फाउंडेशन ही संस्था महाराष्ट्रातील आदिवासी व गोरगरीब समाजासाठी सातत्याने कार्यरत असून शिक्षणाउपयोगी साहित्य वितरणासह महिला सक्षमीकरणासाठी टेलरिंग, नर्सिंग, पशुपालन, कुक्कुटपालन, ब्युटी पार्लर प्रशिक्षण, बांबू हस्तकला तसेच रक्तदान शिबिरासारखे विविध सामाजिक उपक्रम राबवत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली। या उपक्रमामुळे दुर्गम भागातील शेकडो विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण होण्यास मोठी मदत झाली असून पालक व ग्रामस्थांनी संस्थेच्या सामाजिक कार्य यांचे कौतुक केले आहे। श्री विद्या फाउंडेशन तर्फे आदिवासी पाड्यामध्ये काम करतो। तर आमचं श्री विद्या फाउंडेशन हे सुरू झालं होतं 11 वर्ष आधी। तेव्हापासून आम्ही आदिवासी पाड्यांना सेंटर प्लेस म्हणून काम करतो। तर आदिवासी पाड्यातले जे गरजा असतात आणि पर्टिक्युलरली आम्ही शाळेमध्ये जे आधी आम्ही सुरू काम केलं होतं ते आदिवासी आश्रमशाळा आहे। आदिवासी आश्रमशाळेमध्ये सरकार आपलं शिक्षण देतो। तर आम्ही मोदीजींचे ते विषय त्यांनी सांगितलं होतं जेव्हा आले होते की आपल्या गावात स्किल डेव्हलपमेंट तर कौशल्य विकास मुलांना द्यायला पाहिजे, त्याच्यात त्यांना हातात काहीतरी नोकरी भेटेल, संधी भेटेल आणि ते एम घेऊन ऑब्जेक्टिव्ह घेऊन आम्ही हे चालू केलं प्रोग्राम म्हणजे श्री विद्या फाउंडेशन। त्याच्यामध्ये स्किल डेव्हलपमेंट हा आमचा मोठा मुद्दा आहे आणि आदिवासी पाड्यांमध्ये जे गरजेची वस्तू असते वाटप करायची आता म्हणजे कुठल्याही ह्याच्यामध्ये मुलांचे शिक्षण थांबू नये। शिक्षण आणि कौशल्य एकत्र भेटले तर जग पुढे जातं। तर आपण पण आपल्या भारतातल्या आदिवासी मुलांमध्ये आपण कौशल्य देऊ ही आमची इच्छाशक्ती आहे। तर आमच्या ट्रस्टमध्ये गुंजन चोक्सी, मेघना चोक्सी आणि बेस्ट आहे आणि माझे ते सगळे एक स्टुडंट आहे। मी एक टीचर आहे आणि मुंबईमध्ये शिकवते। तर आणि सत्यसाई ऑर्गनायझेशनमध्ये सत्यसाईबाबांच्या विचारामधनं प्रेरित होऊन आम्ही हे सगळं काम करतो। वेगळ्या नाव वेगळं असेल पण आमचा सगळ्यांचा ध्येय आणि उद्देश एकच आहे की आदिवासी मुलांना, गावांना पुढे न्यायचं। तर त्या याच्यामध्ये आम्ही आधी जे सुरू केलं होतं, आधी आम्ही मुलांना माणगाववाडीमध्ये आधी आम्ही ब्लँकेट पाठवलं होतं, त्याच्यानंतर तिथे आम्ही चटाई दिली, त्याच्यानंतर तिथे आम्ही मेडिकल कॅम्प लावत होतो 2013-14च्या आसपास। मग त्याच्यानंतर आम्ही प्रयत्न केला की त्या शाळेमध्ये आम्ही आधी सुरू केले ते कौशल्य विकास, त्याच्यामध्ये आम्ही जे कोर्सेस दिले आहेत त्यात आहे इलेक्ट्रिशियन, प्लंबिंग, मोबाईल रिपेअरिंग आणि तळवळी शाळा आहे ते पण घेतले, शिवभक्त आदिवासी आश्रमशाळा तिथे पण आम्ही दिलेले आहे, वेगळे उपयोजन घेतलं आहे तिथे। तर आता आमचं हे आहे की गेल्या वर्षीपासून आम्ही वसंत डोले सरांशी भेटलो। आता आम्ही काय करतो आहे वेगळ्या शाळांमध्ये त्यांची गरजा असतात शाळा सुरू होताना, त्यांचे पुस्तकं आणि त्यांचे बॅग आणि चप्पल आम्ही ते दरवर्षी ते आम्ही मुलांना वाटतो। आता आत्ताच आम्ही जूनमध्ये 800 मुलांना आम्ही दिलं आहे पुस्तकं आणि त्यांचे शैक्षणिक साहित्य। गेल्या वर्षी पण दिलं आहे, ह्या वर्षी पण चालू आहे आणि ह्या वर्षी आम्ही नवीन उपक्रम केला आहे म्हणजे ग्रीन सोल फाउंडेशन म्हणून आहे। त्याच्यामधनं आम्ही ते ग्रीन सोलमधनं कॉलेजला जातो आणि तिथून आम्ही वेस्टेज सगळे घेतो, कलेक्ट करतो, क्लोथ, चप्पल्स वगैरे आणि ते आम्ही रिसायकलिंग करून आम्ही मुलांना आपलं बॅग आणि चपला फ्रीमध्ये वाटतो। आता पुढच्या पुढे जातो तर आपण सांगू शकतो की आमचा देश थोडासा खूप मोठा आहे। सगळे हसतील की एवढ्या छोट्या याच्यामध्ये मोठे स्वप्ने कसे बघतात।
तर मला APJ कलामचे ते सारखं एक इन्स्पिरेशन आणि विवेकानंदाचे पुस्तकामध्ये एक इन्स्पिरेशन आठवतो की आपण कधी छोटं स्वप्न बघणं हे मोठा क्राईम असतो. मोठे बघा कधी पण आणि प्रयत्न करा आणि देव साथ देतो. हे माझं गुरु सत्यसाईबाबांचं बोलणं होतं आणि त्याचप्रमाणे आम्ही करतो. दरवेळेला कधी फंडिंग असतो कधी नसतो, पण कुठल्या ना कुठल्या रीतीने येतो. इच्छा करतो हे काम व्हायचं. तर त्याच्यामध्ये आता आम्ही पुढचे उपक्रम म्हटलं तर चाऊची वाडी आहे आणि आपल्याकडे साऊची वाडी, बोरीची वाडी अशी कितीतरी आहे. तर यावेळेला आम्ही जे पुस्तक वाटपच आत्ता केलं आहे जुलैमध्ये, जे आता सप्टेंबरमध्ये करतो आहे ते खांडस आहे, आंबेरपाडा आहे, काटेवाडी आहे, तुंगी आहे, भांगारवाडी आहे, गावंडवाडी आहे आणि पोटारवाडी आहे, साफेवाडी आहे, पाधीरवाडी आहे. अशी अजून किती तर सगळेच नाव सांगता येत नाहीत. कमीत कमी आम्ही एकूण 17 शाळा घेतले. गेल्या वेळ 17 शाळेची 600 मुलं आहे ना, 600 मुलं. आणि गेल्या वेळेला किती दिलं होतं आपण? 775. हां, 775 मुलांना आम्ही पुस्तक सगळं वाटप केलं आहे. आणि आता आमचं पुढचं ध्येय म्हणजे ते आदिवासी पाड्यामध्ये जे बायका असतात त्यांच्याकडे काहीतरी कौशल्य नाही. आता शिकून 12वी झालं आहे पण नोकरी वगैरे काही संधी नाही. त्याच्यासाठी आम्ही पशुपालनाचा प्रोजेक्ट आमच्याकडे आहे. आता ते दिवाळीनंतर चालू करणार आहे. आणि दुसरं म्हणजे आमच्याकडे इको फ्रेंडली नैसर्गिक वस्तूंचे वापर करून गणपती फेस्टिवल सेलिब्रेट करायचं आहे. तर ऐनाची वाडी म्हणून आहे, तिथे आम्ही प्रयत्न चालू आहे. आणि चाहूची वाडी, तर एक सॅम्पल विलेज म्हणून आम्ही सगळ्या जगाला दाखवायचं आहे आम्हाला की एक काही केमिकल न वापरता, कुठलीही वस्तू बाहेरचं न आणता गावातल्या गावात गणपती आणि त्याच्यापासून खाण्यापिण्यापासून सगळंच ते प्राकृतिक असेल. त्याला आपण सांगतो नेचर फ्रेंडली, इको फ्रेंडली गणपती सेलिब्रेट करायची आमची इच्छा आहे. तर आणि फ्युचरमध्ये काय आहे की गावातले जे त्यांचे नॅचरल रिसोर्सेस असतात, नॅचरल रिसोर्सेसमध्ये समजा पानं आहे, फुलं आहे, त्यांचे सगळे उपयोग करून गावातल्या गावातच त्यांना आपले जसे शेंड आहे त्याच्यावर आहे खूप पाईपलाईन प्रोग्राम्स आहे. पण ही आता सुरुवात आहे, पुढे खूप करायचं आहे. आणि खूप लोकांनी ह्याच्यासाठी मदत केलेली आहे. माझी विद्यार्थी, मी टीचर असल्यामुळे मुंबईमध्ये IES नवी मुंबई हायस्कूलमध्ये माझे खूप एक स्टुडंट आहे. आणि मी सत्यसाई ऑर्गनायझेशनमध्ये व्हॅल्यू एज्युकेशन क्लासेस घ्यायचे, तिथले माझे स्टुडंट आहे जे अमेरिकाला आहे, लंडनला आहे आणि वेगळ्या वेगळ्या कंपनीमध्ये मोठ्या पोझिशनमध्ये आहे. हे सगळ्या मुलांच्या एकत्रितपणे आम्ही हे सगळं काम करतो आहे. आणि त्या सगळ्या मुलांचे त्याच्यामध्ये गुंजन चोक्सी, मेघना चोक्सी आहे. आणि त्याच्यानंतर मी सांगितलं तर माझा नवी मुंबईमध्ये आहे नवरत्न हॉटेलचे जे संतोष शेट्टी आहे, सिद्धेश शेट्टी आहे. आणि माझे घरातले सगळे मेंबर्स सगळ्यांनी काही ना काही दरवर्षी वेगळा एक प्रकल्प करतो का एका माणसाने हे होणारं कार्य नाही. आणि श्रीविद्या फाउंडेशन ह्याचा ध्येय असा आहे की घराघरात त्यांच्या हातात काहीतरी काम द्यायचं आहे, म्हणजे त्यांना बाहेर जायला नको. आणि शॉर्टकटमध्ये सांगितलं तर वसुदैव कुटुंबकम समस्त लोका सुखिनो भवंतो, हे माझे गुरूंचं बोलणं आहे. आणि त्याच्यावर चाललं आहे पुढे पण त्याच विचारावर पुढे जायचं आहे. तर सगळ्यांचे शाळेतले जेवढे शाळांचा मी प्रकल्प करतो सगळ्या शाळेचे टीचर आम्हाला खूप हेल्प करतात. पर्टिक्युलरली मी सांगणार वसंत डोले सर, त्यांचे मिसेस डोले सर, मिसेस मॅडम आहे ते, आणि सगळे मिळून आणि एकदम दरवेळी एकदम चांगला काही त्रास न होता शांतपणे प्रोग्राम होतं. तर सगळ्या ह्या शाळेच्या टीचर लोकांना का गुरुशिवाय ज्ञान नाही, ज्ञानशिवाय देश पुढे जाऊ शकत नाही. आज सगळ्याकडे चालू आहे गुरूंचं अवहेलना. मी स्वतः टीचर आहे म्हणून मी सांगते असं काही नसतं. गुरु जेवढा टाकतो शाळेतले एवढे कामाच्या मध्ये पण आपल्या मुलांसारखं बघतो. सगळ्यात आता 5 तारीख सप्टेंबर येणार आहे, त्याच्यासाठी माझं म्हणणं आहे 1% तुम्ही 100% नाव नका टाकू. 70% अजून पण आहे. म्हणून आपले मुलं अमेरिकामध्ये सगळ्यामध्ये सायंटिस्ट, डॉक्टर, इंजिनियर का ह्याच टीचर लोकांमुळे. तर गुरु हा सगळ्यात मोठा देवाचा देण म्हणून आपण सांगतो गुरु ब्रह्मा. हे पण ह्याच्यामध्ये शिकायचं आहे. म्हणजे कोण बोलतात ना टीचर काय करतात, तर त्याचा लिस्ट घेतली तर मला 2 तास जाईल काय करतात टीचर. पण टीचर जे करतात ना हे असतं, कुठेही पेपरमध्ये दाखवत नाही आम्ही आणि कुठेही करत नाही, तरी मुलांचे सगळे गरजा पुरा करतो आई बनून. आईनंतर दुसरा जे असतो शाळेत असतो तो टीचर. आणि त्याच्यामुळे मी सांगेन याचाच उद्देशच हेच आहे की आम्ही जगाला दाखवायचं आम्ही टीचर मिळून काय करू शकतो. एक चाणक्य नाही, ते हजारो चाणक्य आहे आणि हजारो चाणक्य मिळून
देश बनवतो आणि ते आज देश जे बनते ना ते गुरूंमुळे आहे. हे माझं एक एक्झाम्पल आहे, दाखवते. सगळे मुलं, गुरु आणि शिष्य हे सगळे मिळून आम्ही सगळे हातभार मिळून काम करतो आहे. तर हे जगाला जायला पाहिजे, तेच उद्देश. आणि सगळे जग एकदम खुश असायला पाहिजे, कुठेही त्रासदी नको. थँक्यू, धन्यवाद.